राष्ट्रपती या टॉपिकवर कलमाच्या आधारावर जर प्रश्न विचारला तर कलमा कशा पाठ करायचा बघा. हा कोड लक्षात ठेवा, PPETDRQCOI. आता कलम 52 ते कलम 61 पर्यंत पूर्ण कलम लिहून घ्यायचा. आता पहिला कोड काय आहे, पी म्हणजे काय, प्रेसिडेंट, भारताचे एक राष्ट्रपती असेल. दुसरा पी म्हणजे काय रे, कार्यकारी अधिकार, संघाचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींच्या नावाने चालणार आणि ते संरक्षण दलाचे सरसेनापती असणार. कलम 54 मध्ये राष्ट्रपतींची निवडणूक दिली आहे म्हणजे इलेक्शन. ठीक आहे. आता निवडणुकीमध्ये भाग कोण घेतात, लोकसभेचे, राज्यसभेचे, विधानसभेचे सगळे निर्वाचित सदस्य भाग घेतात. यामध्ये विधान परिषद येणार नाही आणि नामनिर्देशित सदस्य येणार नाहीत. आता त्यानंतर टी. आता टाईप कोणती आहे, निवडणुकीची पद्धत कोणती आहे, एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे राष्ट्रपतींची निवडणूक होते. आता त्यानंतर डी बघा, डी म्हणजे ड्युरेशन, राष्ट्रपतींचा पदावधी किती असतो रे, 5 वर्षाचा असतो. आर म्हणजे काय, रिइलेक्शनसाठी पात्र असतात का राष्ट्रपती, यस पात्र असतात. QCO क्वालिफिकेशन, पात्रता, सी म्हणजे शर्ती आणि ओ म्हणजे ओत कलम 60 मध्ये दिलाय. आता कलम 61 मध्ये आय म्हणजे इम्पिचमेंट म्हणजे महाभियोग, राष्ट्रपतीवर महाभियोग कलम 61 नुसार लागू होतं. आता तुम्ही मला सांगा की हे महाभियोगासाठी कोण कोण मतदान करतात.